नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कविता डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे परीक्षेसाठी महत्त्वाचे घटक आहेत स्टेट बोर्डातील तर त्याचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये MPSC साठी जे महत्त्वाचे आहेत, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि जे अभ्यासाची विद्यार्थ्यांना गरज आहे, तर बघा इयत्ता 8वीचं जे सामान्य विज्ञानाचं बुक आहे तर त्यातील पाठ क्रमांक 7 जो आहे धातू आणि अधातू, तर हा जो टॉपिक आहे हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। तर बघा, याच्यात जे आहे मूलद्रव्य आहेत, धातू अधातू आणि जे धातू सदृश आहेत, तर तो महत्त्वाचा टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे 3 प्रकारात होत असतं। मूलद्रव्यांचे वर्गीकरण 3 प्रकारात होताना त्यांच्या भौतिक रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसारच जे आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण केलेले आहे शास्त्रज्ञांनी। तर बघा, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत तर मूलद्रव्यांचे हे अभ्यासून त्यांचे 3 वर्गात जे आहे वर्गीकरण केलेलं आहे। पहिला जो आहे तो आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे धातू सदृश। म्हणजेच धातूंसारखेच जे आहेत काही मूलद्रव्य असतात तर त्यांना धातू सदृश असं म्हणतात। तर हे रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार मूलद्रव्यांचे 3 गटात वर्गीकरण आहे, धातू अधातू आणि धातू सदृश। जगातील सर्वच ज्या वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले असतात। तर शास्त्रज्ञांनी ह्या सर्व मूलद्रव्यांचे धातू अधातू आणि धातू सदृश याप्रमाणे 3 गटात वर्गीकरण केलेलं आहे। त्याआधी बघा, आता सद्यस्थितीमध्ये 119 जे आहेत, 119 एकूण मूलद्रव्य आपल्याला ज्ञात आहेत। 119 यापैकी बघा 92 मूलद्रव्य जे आहेत हे निसर्गातच आढळतात। 92 मूलद्रव्य हे निसर्गातच आणि बाकीचे जे आहेत म्हणजेच उरलेले 27 हे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले मूलद्रव्य आहेत, प्रयोगशाळेत निर्माण केलेला आहे। यांचा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्या। तर एकूण 119 मूलद्रव्ये आपल्याला ज्ञात आहेत, त्यापैकी 92 जे आहेत ते निसर्गातच सापडतात आणि 27 जे आहेत हे प्रयोगशाळेत तयार केलेले आहेत। त्यानंतर हे जे 92 निसर्गात सापडणारे मूलद्रव्य आहेत त्यापैकी 70 जे मूलद्रव्य आहेत हे जे आहेत हे धातू आहेत। 70 मूलद्रव्य धातू आहेत आणि उरलेले जे आहेत 22 तर हे अधातू आहेत। तर अशा पद्धतीने जे एकूण मूलद्रव्य आहे त्यांच्याबद्दल ही इथे थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती। तर बघा, हे महत्त्वाचं आहे। तर बघा, मग जाऊया आता धातू अधातू त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहेत ते आपण आता बघूया। तर बघा, पहिलं जो आहे धातू त्यांनाच आपण मेटल्स असे म्हणतो। आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याचशा वस्तू वापरत असतो, बरेचसे भांडे असतात। तर बघा, रोजच्या जीवनातच आपण किती धातूंचा वापर करत असतो। तर बघा, सोने आहे, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, लोखंडाच्या वस्तू आहेत, तांब्याचे भांडे आहेत, तांब्याची तार आहे, ॲल्युमिनियमची तार, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम आणि प्लॅटिनम सारखे हे जे काही मूलद्रव्य आहेत तर यांना आपण धातू म्हणत असतो। ही काही धातूंची उदाहरणे आहेत। तर बघा, धातू जे आहेत धातूंना चकाकी असते, जे आपण ॲल्युमिनियम त्याच्यानंतर सोने चांदी जे वापरतो यांना काय असते, चकाकी असते आणि ते चकाकतात। तसेच ते कठीण देखील असतात, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यांची तार किंवा पत्रे आपल्याला बनवता येत असतात। सोन्याला कुठलाही आकार देता येतो आणि दागिना तयार करता येत असतो, कारण सोने जे आहे हे धातू आहे। अशा पद्धतीने आपण त्याला आकार देऊन दागिना वगैरे काहीतरी तयार करू शकतो। त्यानंतर बघा, धातू जे आहेत हे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक आहेत, म्हणजे ते उष्णता किंवा विद्युत वाहून नेऊ शकतात, सुवाहक आहेत। त्यानंतर बघा, धातू त्यांचे संयोजी इलेक्ट्रॉन जे आहे गमावून धनप्रभारी आयन आणि धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात। धातू जे आहे त्यांचे जे अणू आहेत त्यांचे अणू गमावून जे आहेत धन आयन तयार करत असतात, धन आयन तयार करतात आणि त्यांनाच आपण म्हणजे बघा, जी धातूंची व्याख्या जी आहे तर ती अशा प्रकारे की ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन निर्माण करतात त्यांना धातू असं म्हणतात आणि ह्या धन आयनांना कॅटायन असे म्हणतात। हे अति महत्त्वाचं आहे, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात। धन आयनांना कॅटायन असे म्हणतात।
तर याचे जे उदाहरणं आहेत हे आपण बघितले, धातू सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम इत्यादी. तर बघा आता या धातूंचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते बघूया. धातूंचे काही भौतिक गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. तर बघा पहिला जो गुणधर्म आहे तो आहे अवस्था. यालाच भौतिक अवस्था असं देखील म्हणतात. भौतिक धातूंची जी अवस्था आहे, फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था. तर बघा सर्वसामान्य तापमानाला जे आहेत, जे आपलं सर्वसामान्य तापमान आहे त्याला धातू काय असतात, स्थायू अवस्थेत असतात. जे आपण धातू बघतो ज्यांची उदाहरणं जे आहेत सोने, चांदी, लोखंड, तांबे, ते जे आहे साधारण जे तापमान आहे त्याला ते स्थायू अवस्थेत असतात. फक्त त्याला अपवाद एक आहे, पारा जो धातू आहे तर तो, आणि गॅलियम जो आहे, तर हे काही धातू जे असतात सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत राहत नाही, ते कदाचित द्रव अवस्थेत सुद्धा असतात. बघा इथे तेच दिलेलं आहे की ते कक्ष तापमानाला प्रयोगशाळेमध्ये आपण बघतो तापमापीमध्ये पारा असतो तर तो द्रव अवस्थेत असतो. तर बघा सामान्य तापमानाला धातू जे असतात स्थायू रूप असतात आणि त्याला अपवाद आहे फक्त पारा आणि गॅलियम. याला जे उदाहरण आहे जे स्थायू अवस्थेत राहतात ते देखील महत्वाचे आहेत. लोह आहे स्थायू अवस्थेमध्ये राहणारा, त्यानंतर ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम आणि तांबे आहे, अजून बरेच आहे. हे काही उदाहरण आहे जे तापमानाला म्हणजे कक्ष तापमानाला, सर्वसामान्य तापमानाला जे स्थायू स्वरूपात राहतात ते आहेत लोह, ॲल्युमिनियम आणि तांबे. आणि जे अपवाद आहेत पारा आणि गॅलियम हे महत्वाचं आहे. याला अंडरलाईन करते मी, हे हायलाइट आहे की पारा आणि गॅलियम जे आहेत हे कक्ष तापमानाला स्थायू स्वरूपात राहत नाही तर ते द्रव अवस्थेत राहतात. पुढे बघा पुढचा जो गुणधर्म आहे धातूंचा तो आहे तेज, म्हणजेच त्याला आपण म्हणतो चकाकी. आपण जे सोन्याचे दागिने वापरतो, चांदीचे दागिने वापरतो, हे चकाकते कारण त्यांना काय तेजी असते. तर बघा तांब्याची भांडी असो आणि त्याला जर आपण इथे उदाहरण दिलेलं आहे की निंबाने किंवा घासलं तर ते लगेच चमकायला सुरुवात होते, म्हणजेच काय तर चकाकी असते. बघा काही धातूंना चकाकी असते आणि धातूंचा पृष्ठभाग जो आहे, पृष्ठभाग घासल्यानंतर धातूंचा जो पृष्ठभाग आहे तो घासल्यानंतर ते अधिक चकाकतात. तर बघा त्यावरून काय होतं, पृष्ठभाग जो आहे हा स्वच्छ घासल्यामुळे किंवा त्याच्यावरील घाण काढल्यामुळे पृष्ठभाग जो आहे हा याच्यावरून प्रकाशाचं जे आहे हे परावर्तन होत असतं, प्रकाशाचं परावर्तन होतं आणि त्यामुळे जे आहे धातू जे आहेत हे चकाकत असतात. प्रकाशाचे परावर्तन होतं धातूच्या पृष्ठभागावरून. आणि धातू सहसा जे असतात रुपेरी किंवा करड्या रंगाचे, बघा हे देखील महत्वाचं आहे. धातू जे आहेत हे रुपेरी किंवा करडा रंग असतो धातूंचा, करडा रंग असतो, या रंगाचे असतात. बघा काही उदाहरण आहेत याला. प्लॅटिनम आहे, बघा काही जे उदाहरण जे चकाकतात, प्लॅटिनम. त्यानंतर आहे सोने आणि आहे चांदी, अजून तांबे देखील आहे. तर बघा हे जे असतात यांना जे असते ही चकाकी असते कारण त्यांच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होत असतं आणि धातू जो आहे हा तेजस्वी दिसत असतो. पुढे बघा तिसरा जो गुणधर्म आहे हा आहे कठीणपणा. धातूंना कठीणपणा असतो कारण आपण घरातील भांडे बघितले किंवा इतर जे धातू आहेत ते आपण हाताने त्यांना फोल्ड करण्याचा प्रयत्न केला किंवा मोडण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. आणि सर्वसाधारणपणे धातू जे असतात हे कठीणच असतात, ते मऊ नसतात, हे महत्वाचं आहे, मऊ नसतात. पण याला एक अपवाद आहे. बघा सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत, सोडियम आणि पोटॅशियम हे जे धातू आहेत तर हे मऊ आहेत आणि हे चाकूने सहजरित्या आपण कापू शकतो. सोडियम आणि पोटॅशियम हे मऊ धातू आहेत आणि ते आपण चाकूने सहजरित्या कापू शकतो. त्यानंतर बघा चौथा जो आहे, चौथा गुणधर्म आहे तन्यता, म्हणजेच त्याला म्हणतो डक्टिलिटी, ताणले जाणे. तर बघा सोनार जो आहे, आपण ज्या सोन्याच्या वस्तू घालतो सोन्याच्या, तर त्यांना ताणले गेलेलं असते किंवा एक उष्णता देऊन त्या धातूचं रूपांतर केले गेलेलं असतं. तर बघा धातूंपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात, तारा तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात, धातूची तन्यता म्हणतात. बघा एक
1 ग्रॅम सोन्यापासून 2 किलोमीटर लांबीचे आपण तार तयार करू शकतो. 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किलोमीटर लांबीचे आपण सोन्याची तार तयार करू शकतो. तर बघा याच्यासाठी तन्यतासाठी महत्वाचं उदाहरण आहे सोने आहे, त्यानंतर चांदी आहे, प्लॅटिनम सारखे काही धातू आहेत की ज्यांच्यात तन्यता हा जो गुणधर्म आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा आपण वापर करू शकतो. सोन्याचंच उदाहरण दिले की 1 ग्राम सोन्याचं असले तर ते आपण 2 किलो लांबीपर्यंत त्याची तार बनवू शकतो. पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे वर्धनीयता, त्यालाच म्हणतात मॅलेबिलिटी. पुढचा गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 5 वर्धनीयता. बघा एखादा आपण जर खिळा घेतला आणि त्याला जर हातोडीने ठोकलं तर तुम्हाला काही वेळाने पातळ पत्रा बघायला मिळतो किंवा म्हणजे छोटासा धातू आणि तो ताणल्यानंतर त्याचा पत्र्यात रूपांतर होतं. वर्धनीयता म्हणजेच की धातूपासून पत्रा तयार होताना, तर त्याच गुणधर्माला आपण म्हणतो वर्धनीयता. याच्यात बघा वर्धनीयतेसाठी सोने आहे, सोन्याचा देखील आपण पत्रा बनवू शकतो. म्हणजे सोने या धातूला आपण ठोकल्यानंतर त्याचं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर चांदी आहे आणि आपण जे घराच्या छतावरती वापरतो तर ते आहे ॲल्युमिनियमचे पत्रे घराच्या छतावरती, तर ते आहेत ॲल्युमिनियमचे. सोने, चांदी आणि ॲल्युमिनियम सारखे जे धातू आहेत तर त्यांच्यात वर्धनीयता गुणधर्म असतो. त्यानंतर बघा गुणधर्म क्रमांक 6 आहे उष्णतेचे वहन. आता जे धातू आहेत पहिलंच आपण बघितलं की धातू जे आहेत हे उष्णतेचे काय आहेत, सुवाहक आहेत. तर बघा उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट. आता आपण जे आपल्या घरात जी वीज येत असते तर ती वीज जी आहे ही धातूंच्या तारेमधूनच येत असते. तर बघा धातू जे आहेत हे उष्णतेचे सुवाहक असतात कारण धातूंमधील रचना जी असते ही खूप दाट असते. हे देखील महत्वाचं आहे, रचना जी असते ही दाट असते धातूंमधील, त्यामुळे ते उष्णतेचे सुवाहक आहे. काही धातू बघा तांब्याची जी पट्टी आहे तिच्या एका टोकाला जर आपण मेण लावलं आणि दुसरं टोक आपल्या हातात आपण धरलं तर आपल्याला उष्णता जाणवते. तसेच चांदी, तांबे जे आहेत ॲल्युमिनियम सारखे हे देखील काय आहेत, उष्णतेचे उत्तम सुवाहक आहेत. हे उदाहरण महत्वाचे आहे. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे धातू देखील उष्णतेचे वहन करत असतात. कपडे इस्त्री करण्यासाठी देखील आपण तांब्याचा वापर करत असतो. जुन्या काही तांब्याचाच वापर होत असे. त्यानंतर बघा गुणधर्म क्रमांक 7 जो आहे की विद्युत वहन. विद्युत वहन बघा विजेच्या ज्या तारा आहेत, आपल्या घरात जी वीज येते त्या विजेच्या तारा ज्या आहेत तर त्या बनवण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो. मग त्यासाठी कोणते कोणते धातू आहेत तर बघा धातू जे आहेत विजेचे सुवाहक आहेत कारण त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. काय असतात, मुक्त इलेक्ट्रॉन. हे महत्वाचं आहे. धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे ते विजेचं वहन करू शकतात किंवा विद्युतचं वहन करू शकतात. आणि ज्या धातूंचा आपण विजेच्या तारा बनवण्यासाठी तर ते बघा तांबे आहे, त्यानंतर ॲल्युमिनियमची तार आहे. यांचा वापर आपण आपल्या घरात जी वीज येते म्हणजेच विजेच्या तारा बनवण्यासाठी आपण यांचा वापर करतो. तर याच्यात बघा शिशे जे आहे फक्त हाच धातू जो आहे की हा विद्युत आणि उष्णतेचं वहन करू शकत नाही. हे इम्पॉर्टंट आहे. शिशे हा जो मूलद्रव्य किंवा धातू आहे हा विजेचं आणि उष्णतेचं वहन करू शकत नाही. हा अपवाद आहे. धातूंमध्ये हा अपवाद आहे की तो उष्णता आणि विद्युतचं वहन करू शकत नाही. त्यानंतरचा गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 8 जो आहे की घनता. गुणधर्म क्रमांक 8 आहे घनता, त्यालाच आपण डेन्सिटी म्हणतो. आता धातूंची घनता जी असते ही जास्त असते. धातूंची घनता जास्त असते. फक्त त्याला अपवाद आहे की सोडियम सारखे काही, तसेच पोटॅशियम आणि लिथियम जे आहे यांची जी आहे घनता पाण्यापेक्षा कमी असते. इम्पॉर्टंट आहे, हे हायलाइट करते, याला लक्ष द्या. तर बघा धातूंची घनता जास्त असते, फक्त याला अपवाद काही आहे. धातू सोडियम, पोटॅशियम, लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता इथे दिलेली आहे 0.53 ग्रॅम पर सेकंद. तर इतकीच याची घनता असते लिथियमची घनता. तर बघा धातूंची घनता सामान्यतः उच्च असते. सर्व धातूंची घनता जी असते ही सामान्यतः उंच असते, जास्त उच्च असते, घनता जास्त असते.
फक्त जे आहेत सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे पाण्यापेक्षा यांची घनता आणि कमी असते आणि त्याच्यामुळे ते पाण्यावरती तरंगत असतात. पुढचा जो गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 9 तो आहे द्रवणांक आणि उत्कलनांक. धातूंचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे तर बघा धातूंचा द्रवणांक उत्कलनांक देखील काय असतो? उच्च असतो. उच्च उत्कलनांक आणि द्रवणांक असतो. उच्च म्हणजेच जास्त असतो. याला फक्त अपवाद आहे मर्क्युरी, त्याच्यानंतर गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे काही धातू आहेत हेच फक्त याला अपवाद आहे की यांचा उत्कलनांक आणि द्रवणांक जो असतो हा कमी असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. यांचा उत्कलनांक कमी असतो आणि सर्वसाधारणपणे धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा जास्त असतो म्हणजेच उच्च असतो. त्यानंतरचा गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 10 नादमयता किंवा सोनॅरिटी. तर बघा धातू जे असतात हे जे असतात नादमय असतात म्हणजे त्यांच्यात नादमयता असते. तर कठीण पृष्ठभागावर आघात केल्यामुळे धातूंचे जे कठीण पृष्ठभाग आहे कठीण पृष्ठभाग त्याच्यावरती जर आघात झाला त्यामधून ध्वनी बाहेर पडतात, ध्वनींचे कंपन होते आणि त्यामुळे आवाज होतो असतो आणि त्यालाच नादमयता असं म्हणतात. तर याच्यासाठी बघा तांबे आहे, लोहासारखे काही धातू आहेत, तांबे, लोह, तर हे जे काही धातू आहेत ते यांच्यात नादमयता हा गुणधर्म देखील असतो. त्यानंतर दुसरा गट आहे अधातू. त्यांनाच आपण नॉन मेटल्स असे म्हणतो. अधातू जे आहे की ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे बघा अणु इलेक्ट्रॉन जे आहे त्याच्यात अणु इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे धातूंमध्ये गमावल्यामुळे होतं. अणु इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे यांच्यात काय ऋण आयन तयार होत असतात. यांच्यात जे आहेत अणु कमावल्यामुळे जे आहेत ऋण आयन तयार होत असतात आणि त्यांनाच काय म्हणतात तर ऍनायन असं म्हणत असतात. ऍनायन. तर बघा यांना काय म्हणतात अधातू असं म्हणतात किंवा नॉन मेटल्स देखील म्हणतात. तर काही उदाहरण दिलेले आहेत इथे. कार्बन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस हे काय आहे तर अधातू आहेत आणि साधारणपणे स्थायू अधातू जे असतात हे ठिसूळ असतात आणि त्यांना चकाकी नसते. हे कठीण नसतात. धातू जे असतात कठीण असतात. यांच्या विरुद्धच अधातू काय असतात स्थायू असतात आणि काय असतात ठिसूळ असतात. त्यानंतर त्यांना चकाकी नसते. तर बघा काही उदाहरण आहेत अजून. हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, H2O2 हे जे काही हे देखील अधातूंचे काही उदाहरणं आहेत. आता अधातूंचे काही गुणधर्म खाली दिलेले आहेत ते देखील बघूया. अधातूंचे काही गुणधर्म. पहिला जो गुणधर्म आहे अधातूंचा तो आहे भौतिक अवस्था. अधातूंची जी भौतिक अवस्था आहे तर बघा सर्वसामान्य तापमानाला अधातू काय असतात स्थायू, द्रव आणि वायू रूपात आढळतात. म्हणजे तिन्ही स्वरूपात आढळतात. ते स्थायू पण आहे, तिन्ही अवस्था स्थायू, द्रव आणि वायू. केव्हा कक्ष तापमान म्हणजे जे सामान्य तापमान आहे त्या सामान्य तापमानाला ते एक तर स्थायू रूपात असतात, द्रव रूपात असतात किंवा मग वायू रूपात असतात. स्थायू रूपात आता कोणते कोणते असतात तर बघा स्थायू रूपात दिलेले आहेत. स्थायू रूपात आहे कार्बन, त्यानंतर असतो सल्फर आणि असतो फॉस्फरस. स्थायू रूपात हे तीन जे आहेत अधातू हे स्थायू रूपात असतात सामान्य तापमानाला. हे लक्षात ठेवा कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस. त्यानंतर द्रव स्वरूपात सामान्य कक्ष तापमानाला जो आहे द्रव स्वरूपात असतात ब्रोमीन. एकच आहे अधातू की जो कक्ष तापमानाला द्रव स्वरूपात असतो ब्रोमीन, Br2 ब्रोमीन. त्यानंतर वायू अवस्थेत कक्ष तापमानाला वायू अवस्थेत असतात हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर बघा अशा पद्धतीने अधातूंची जी आहे ही भौतिक अवस्था असते स्थायू, द्रव आणि वायू रूप. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे अधातूंचा चकाकी. बघा पुढचा जो गुणधर्म आहे चकाकी. तर चकाकी जी असते अधातूंना चकाकी नसते हे नेहमी लक्षात ठेवा. अधातूंना चकाकी नसते. काही अधातू जे असतात हे रंगहीन असतात. काही अधातू रंगहीन असतात तर काहींना विविध रंग असतात.
तर बघा कार्बन म्हणजेच काय असतो तर कोळसा असतो, तो काळ्या रंगाचा असतो. कार्बन म्हणजे कोळसा आणि तो काळ्या रंगाचा असतो. तर काही अपवाद आहे, याला अपवाद आहे की हिरा जो असतो हिऱ्याला चकाकी असते आणि हिरा काय आहे अधातू आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हिरा आहे अधातू आणि त्याला चकाकी असते, तो चमकतो. कारण आणि तसेच जे आयोडीनचे स्फटिक आहेत, आयोडीनचे जे स्फटिक आहेत तर ते देखील काय करतात चकाकतात आणि ते देखील काय आहेत अधातू आहेत. आता तिसरा जो गुणधर्म आहे अधातूंचा, तिसरा गुणधर्म तो आहे ठिसूळपणा. त्यालाच ब्रिटलनेस असं देखील म्हणतो. तर याच्यात जे आहे अधातू जे असतात ठिसूळ आणि मृदू असतात. त्याच्यात बघा कोळसा किंवा त्याला आपण कार्बन म्हणतो, तर तो जो आहे आपण हातोडी मारल्यानंतर लगेच त्याचं रूपांतर बारीक कणांमध्ये होतं. म्हणजेच काय तर अधातू काय असतात ठिसूळ असतात आणि मऊ देखील असतात. अधातू धातू कठीण असतात आणि अधातू मऊ असतात. याला फक्त अपवाद आहे हिरा. हिरा जो आहे हिऱ्याला तोडण्यासाठी आपल्याला मशीनची आवश्यकता असते. हिरा लवकर तुटत नाही आणि तो सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे ही लाईन. हिरा कार्बनचे अपरूप आहे आणि तो सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. तो मशीननेच आपण त्याला कट करू शकतो, असं साधारण परिस्थितीत त्याचे तुकडे होत नाही. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 4, तन्यता व वर्धनीयता. तर बघा अधातूंची जी तन्यता आणि वर्धनीयता असते, अधातू जे असतात हे तंतुक्षम असतात आणि वर्धनीय नसतात ते, कारण ताणलेही जात नाही, कारण ते ठिसूळ असतात. अधातू जे असतात ठिसूळ असतात, त्यांचे लगेच बारीक तुकडे होतात, त्याच्यामुळे ते ताणले जात नाही. तन्यता गुणधर्म नसतो त्यांच्यात. तसेच ते वर्धनीय देखील नसतात, त्यांच्यात वर्धनीयता गुणधर्म देखील नसतो. तर बघा अधातूंपासून ज्या आहेत ह्या आपल्याला तारा तयार करता येत नाही, त्यासाठी आपण धातूच वापरत असतो. धातूंच्या तारा ज्या असतात ह्या असतात. तर बघा आणि पत्रा देखील अधातूंपासून तयार करता येत नाही. तारा किंवा पत्रा ज्या आहेत ह्या तयार करता येत नाही, कारण त्यांच्यात तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म जो असतो हा नसतो. म्हणजेच काय तर अधातू जे असतात तंतुक्षम आणि वर्धनीय नसतात. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे उष्णता आणि विद्युत यांचे वहन. तर बघा अधातू जे आहेत हे उष्णतेचे काय आहेत दुर्वाहक आहेत, त्यांच्यातून उष्णता वाहून नेली जात नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अधातू उष्णतेचे आणि विजेचे काय आहेत दुर्वाहक आहे. याला फक्त अपवाद आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा जो अधातू आहे तर हा कार्बनचे अपरूप आहे आणि तो विजेचा जो आहे हा सुवाहक आहे. ग्रॅफाइट हा विजेचा सुवाहक आहे. हा जरी अधातू असला तरी तो वीज वाहून नेऊ शकतो. त्यानंतर अधातूंचा पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे घनता. म्हणजेच अधातूंची घनता काय असते कमी असते, खूप कमी असते अधातूंची घनता. याला फक्त अपवाद आहे हिरा कार्बन स्वरूपातील. हिरा जो आहे कार्बन स्वरूपातील हिरा तो याला अपवाद आहे. याची घनता जी असते ही जास्त असते. साधारणतः धातूंची घनता ही कमी असते, पण हिरा जो आहे कार्बन स्वरूपातील तर त्याची जास्त असते घनता. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे गुणधर्म क्रमांक 7 जो आहे अधातूंचा तो आहे द्रवणांक आणि उत्कलनांक. अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो, धातूंपेक्षा तर कमीच असतो आणि कमीच असतो. तर बघा याला अपवाद फक्त आहे की कार्बन, अपवाद जे आहेत काही धातू किंवा धातू आहेत ते आहेत कार्बन आणि बोरॉन. तर हे जे आहेत कार्बन आणि बोरॉन तर हे स्थायू धातू असून ते उच्च तापमानात ते वितळत असतात, त्यामुळे ते अपवाद आहेत. कारण त्यांचा उत्कलनांक जो आहे हा उच्च आहे, त्यामुळे ते अपवाद आहेत कार्बन आणि बोरॉन. त्यानंतर बघा पुढचा जो मुद्दा आहे धातू सदृश. आपण दोन गट बघितले धातू आणि अधातू. त्यानंतर जे आहे धातू सदृश म्हणजेच काय तर धातूंसारखे दिसणारे, धातूंसारखेच दिसणारे जे आहेत त्यांना आपण धातू सदृश असं म्हणतो आणि त्यांनाच मेटॅलॉइड्स असं देखील म्हणतात. तर काही इथे दिलेले आहेत उदाहरण, काही मूलद्रव्य आहेत. अर्सेनिक आहे,
सिलिकॉन आहे, जर्मेनियम आणि अँटिमनी सारखे जे काही मूलद्रव्ये आहेत, तर हे धातू आणि अधातू यांच्या दरम्यानची गुणधर्म असतात. यांच्यात जे असतात धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे यांना धातू सदृश मूलद्रव्य असं म्हणतात, धातू सदृश असं म्हणतात. तर बघा, आता जे धातू आहेत त्यांचं रासायनिक गुणधर्म बघूया आपण. हे काही आपण धातू सदृश यांची उदाहरण बघितले. तर बघा, धातू आणि धातूंचे रासायनिक गुणधर्म बघूया. पहिला जो आहे याच्यात की इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं होतं धातूंमध्ये, धातूंचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर बघा, धातूंच्या ज्या आहेत इलेक्ट्रॉन स्वरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. मूलद्रव्ये जे आहे यांचं रासायनिक वर्तन जे आहे याच्यावरती त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे हे आधारित असतं. आता बहुसंख्य धातू जे आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षातील संख्या जी असते ही किती असते, कमीत कमी असते. म्हणजे किती, जास्तीत जास्त 3 पर्यंत असते, कमीच असते बाह्यतम कक्षामध्ये, म्हणजेच काय, आउटर मोस्ट शेल मध्ये. तर बघा, पहिले जे आहेत पहिल्या कक्षेमध्ये इथे काही उदाहरण दिलेली आहेत. बघा, सोडियम आहे, सोडियमचा अणुअंक आहे 11. इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचं कसं आहे, पहिल्या कक्षेत आहे 2, दुसऱ्या कक्षेत आहे 8 आणि शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरा आहे मॅग्नेशियम, त्याचा अणुअंक आहे 12. तर याचं बघा, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये देखील काय आहेत, 2च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे कमीत कमी इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे ते आहे ॲल्युमिनियमचं. याचा अणुअंक असतो 3 आणि याच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्तीत जास्त 3च इलेक्ट्रॉन असतात. तर अशा पद्धतीने जे आहे धातूंचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे हे अशा पद्धतीने होत असतं. म्हणजे धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 हेच इलेक्ट्रॉन असतात. धातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन कमी तेवढा धातूंचा ते जास्त क्रियाशील असतात. हे देखील महत्वाचं आहे. बघा की जेवढे इलेक्ट्रॉन कमी बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कमी तर त्यांचं जे आहे क्रियाशील ते जास्त असतात, म्हणजेच जास्त क्रियाशील. हे नेहमी लक्षात ठेवा. जेवढे कमी इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत तेवढे ते धातू काय असतात, जास्त क्रियाशील असतात. तर बघा, एक उदाहरण घेऊया. इथे जसं दिलेलं आहे की Na अणुअंक आहे 11 आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8 आणि 1. म्हणजेच सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि ॲल्युमिनियम जे आहेत हे जे आहेत हे जास्त क्रियाशील आहेत, जास्त क्रियाशील धातू आहेत हे, कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत जे आहेत हे 1, 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे ते जास्त क्रियाशील आहेत. पुढचा जो भाग आहे की आयनांची निर्मिती कशा पद्धतीने होते धातूंमध्ये ते दिलेलं आहे. आयनांची निर्मिती. तर बघा, धातूंमध्ये जे आहे त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन जे असतात, संयुजा इलेक्ट्रॉन, संयुजा म्हणजेच व्हॅलेन्सी, तर ते गमावून धनप्रभारी आयन ते तयार करत असतात, धनप्रभारी आयन. आणि हे धन आयन म्हणजेच आपण यांना कॅटायन म्हणत असतो. तर हे निर्माण करण्याची प्रवृत्ती असते धातूंमध्ये. तर बघा, सोडियम आहे, सोडियमचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते 2, 8 आणि 1 आहे. तर बघा, ते जेव्हा त्यांचे इलेक्ट्रॉन गमावतात, धनप्रभारी आयन, सोडियमने जे आहे 1 इलेक्ट्रॉन, त्याच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तो त्याने गमावला. तर बघा, 1 इलेक्ट्रॉन गमावला तर काय, फक्त 2, 8 एवढंच त्यांचं जे आहे हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आता राहिलं. म्हणजेच काय, तर कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. अशा पद्धतीने खाली देखील असेच उदाहरण दिलेले आहेत. मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियमचं, कारण यांच्या बाह्यतम कक्षेत जे आहेत हे कमीत कमी इलेक्ट्रॉन आहे. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. यांच्यात काय असते, तर धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची. इथे देखील 2 कॅटायन निर्माण झालेले आहेत. इथे 1 झालेला आहे सोडियम मध्ये. आणि ॲल्युमिनियम मध्ये शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन होते आणि ते गमावून 3 जे आहे धन आयन निर्माण करण्याची प्रवृत्ती ॲल्युमिनियम मध्ये आहे. अशा पद्धतीने ही धातूंमध्ये आयनांची निर्मिती करण्याची क्षमता असते. त्यानंतर हे जे धातू आहेत हे ऑक्सिजन बरोबर कशा पद्धतीने अभिक्रिया करतात, धातूंची जी आहे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. तर बघा,
धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होत असतो आणि त्यांची ऑक्साईडे तयार होतात। एक धातू त्याच्यात आपण ऑक्सिजन मिळवला तर आपल्याला धातूचे ऑक्साईड मिळत असते। तसेच धातूंची जी ऑक्साईडे आहेत ही काय असतात, आम्लारी धर्मी असतात। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, धातूंची ऑक्साईडे आम्लारी धर्मी असतात। धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार आणि पाणी तयार होत असते। बघा, धातू अधिक ऑक्सिजन मिळवला, धातूचे ऑक्साईड मिळाले आणि हे जे धातूचे ऑक्साईड आहे त्याची आम्लासोबत जर आपण अभिक्रिया केली तर आपल्याला एक क्षार आणि पाणी मिळत असतं। तर बघा पुढे ही झाली पाण्याबरोबर, त्यानंतर आम्लाबरोबर अभिक्रिया जी होत असते धातूंची, आम्लाबरोबर अभिक्रिया होत असताना बहुतेक जे धातू आहेत त्यांची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होत असतात आणि काय, हायड्रोजन वायू जो असतो हा बाहेर पडत असतो। एक धातू आहे त्याची अभिक्रिया जी आहे विरल आम्लासोबत केली, एक क्षार मिळाला आणि आपल्याला हायड्रोजन वायू जो आहे तो वायू रूपात बाहेर पडला। त्यानंतर हे झालं आम्लाबरोबरची धातूंची अभिक्रिया। त्यानंतर आहे पाण्यासोबत धातूंची अभिक्रिया कशा पद्धतीने होते ते बघूया। पाण्यासोबत धातूंची अभिक्रिया, काही धातू जे आहेत हे पाण्यासोबत त्यांची अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायूची निर्मिती होत असते, हायड्रोजन वायू तयार होत असतो आणि तो बाहेर पडत असतो। तर काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, जे सामान्य तापमान आहे, सामान्य तापमानालाच अभिक्रिया होत असते, सामान्य तापमान। काहींची गरम पाण्यासोबत म्हणजे जास्त तापमान, सामान्य तापमान किंवा मग जास्त तापमानासोबत देखील अभिक्रिया होत असते, जास्त तापमानात देखील पाण्यासोबत। तर काहींची जी आहे वाफेसोबत अभिक्रिया होत असते आणि त्यांच्या अभिक्रियेचा दर काय असतो, वेगवेगळा। कारण पाण्यासोबत होत असताना पाण्याचा जो आहे सामान्य तापमान वेगळं, त्याच्यानंतर गरम पाणी जे आहे तेव्हा त्याचं पाण्याचं तापमान वेगळं आणि वाफेचं जेव्हा पाण्याचं वाफेत रूपांतर होतं तेव्हा देखील तापमान जे आहे वेगवेगळं आहे। म्हणजेच काय, तर अभिक्रियेचा दर जो आहे हा वेगवेगळा आहे, कारण ज्या पाण्यासोबत अभिक्रिया होते धातूंची त्याचं जे आहे तापमान वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे अभिक्रियेचा दर देखील काय आहे, वेगवेगळा आहे। तर अशा पद्धतीने धातूंचे जे आहे हे आपण रासायनिक गुणधर्म बघितले। आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत आणि आपण आता ते बघूया, अधातूंचे काही रासायनिक गुणधर्म। धातूंप्रमाणेच अधातूंमध्ये देखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असतं। तर बघा, बहुसंख्य धातूंच्या संयुजा ज्या असतात, व्हॅलेन्सी जी असते, व्हॅलेन्सी, तर इलेक्ट्रॉनची संख्या जास्तीत जास्त म्हणजेच काय 4 ते 7 पर्यंत असते। धातूंमध्ये काय असते, काय होती, धातूंमध्ये कमी असते आणि अधातूंमध्ये जास्त असते, हे लक्षात ठेवा। तर बघा काही उदाहरण दिलेले आहेत। एक मूलद्रव्य दिलेला आहे, त्याचा अणुअंक आहे 7 आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण, बाहेरच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, बाह्यतम कक्षा जी आहे तर याच्यात 5 इलेक्ट्रॉन म्हणजे जास्तीत जास्त आहे 4 ते 7 पर्यंत। इथे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8 आणि बाह्यतम कक्षेमध्ये किती आहेत, 6 आहेत। बघा बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहे। अशा पद्धतीने जे आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असतं अधातूंचं। त्यानंतर अधातूंमध्ये देखील आयनांची निर्मिती होत असते, अधातूंमध्ये देखील आयनांची निर्मिती होत असते। अधातू जे आहे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमावतात, बाह्यतम कक्षेत काय असतात, गमावतात। म्हणजेच काय, तर ऍनायन, ऋणप्रभारी आयन जे आहे ते तयार करत असतात, कारण ते काय करतात, इलेक्ट्रॉन स्वीकारतात म्हणजे गमावतात ते, आणि काय, ऋणप्रभारी। आणि ह्याच ऋण आयन म्हणजेच यांना आपण काय म्हणत असतो, ऍनायन। धन आयन म्हणजे कॅटायन आणि ऋण आयन म्हणजे ऍनायन। तर बघा जी आयनांची निर्मिती आहे तर क्लोरीन आहे आणि तो इलेक्ट्रॉन जो आहे तो गमावतो, तर क्लोरीन। इथे क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्तीत जास्त 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याने जो आहे एक इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्याची जी संयुजा आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते 2 8 8 अशा पद्धतीने होतं। शेवटच्या कक्षेत आधी 7 होते, एक जो आहे इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर ते ऋण आयन तयार करतात, त्यालाच आपण ऍनायन म्हणतो आणि बाह्यतम कक्षा जी आहे ती पूर्ण करत असतात। दुसरं उदाहरण देखील आहे,
ऑक्सिजन साठीची, ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन, पण त्याने जे आहेत इलेक्ट्रॉन कमावल्यानंतर ऋण आयन तयार केल्यानंतर काय शेवटच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन जे असतात हे समाविष्ट होत असतात आणि त्याचं ऑक्टेट पूर्ण होत असतं. अशाच पद्धतीने नायट्रोजनचं देखील उदाहरण दिलेलं आहे इथे. त्यानंतर बघा पुढचा जो गुणधर्म आहे अधातूंचा, की ऑक्सिजन बरोबर जी अभिक्रिया आहे त्यांची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होत असते. तर अधातू जे आहेत ऑक्सिजनची संयोग करतात आणि त्यांची ऑक्साइडे तयार होत असतात. अधातूंची देखील काय ऑक्सिजन सोबत त्यांचा संयोग होतो धातूंप्रमाणेच आणि देखील अधातूंची देखील काय ऑक्साइडे तयार होत असतात. आम्लधर्मी असतात. धातूंमध्ये आम्लारी धर्मी आणि अधातूंमध्ये आम्लधर्मी, आणि ती आम्लारीची संयोग पाहून द्रावणीय क्षार आणि काय तयार करत असतात तर पाणी. इथे आहे क्लोरीन. त्यानंतर त्याच्यात जर आपण ऑक्सिजन सोबत जर अधातूची आपण अभिक्रिया केली तर आपल्याला CO2 मिळतो. CO2 ची जर आपण NaO सोबत जर सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जर अभिक्रिया केली तर आपल्याला हायड्रोजन मिळतो. म्हणजेच H2O म्हणजेच काय मिळतं एक क्षार, हा एक क्षार आणि एक पाणी तयार होत असते अभिक्रियेमुळे. तर अशा पद्धतीने अधातू जे आहेत यांची ऑक्साइड बरोबर जर अभिक्रिया केली तर आपल्याला आम्ल देखील मिळत असतात. बघा अधातूंचे ऑक्साइड पाण्यासोबत अभिक्रिया करून आपल्याला आम्ल देखील मिळत असतात. एक उदाहरण बघा इथे कार्बन डायऑक्साइड आहे त्याची पाण्यासोबत आपण अभिक्रिया केली तर आपल्याला H2CO3 म्हणजेच कार्बोनिल आम्ल आपल्याला मिळत असतं पाण्यासोबत अभिक्रिया करून. हे सर्व काय आहेत अधातूंचे ऑक्साइड आहेत. अधातूंच्या ऑक्साइडची जर आपण पाण्यासोबत अभिक्रिया केली तर आपल्याला एक आम्ल मिळत असतं. इथे मिळालं सल्फ्युरस आम्ल आणि इथे मिळालं सल्फ्युरिक आम्ल. पुढे आहे अधातूंची विरल आम्लासोबत. बघा हे महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, की अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही, फक्त धातूंची होते, अधातूंची होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, की अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. त्यानंतर बघा आता जे धातू आणि अधातू आहेत यांचे आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग होतात. आपण दैनंदिन जीवनात धातू आणि अधातू वापरत असतो. वेगवेगळे धातू आणि अधातू आहेत त्यांचे उपयोग जे आहेत हे देखील बघा. त्यानंतर पुढचा जो आहे काही राजधातू असतात. धातू अधातू आणि धातू सदृश्य बघितलं, पण काही मूलद्रव्यांमध्ये राजधातू असतात आणि त्यांनाच आपण नोबेल मेटल असे म्हणत असतो. हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर बघा सोने, चांदी आणि प्लॅटिनम किंवा पॅलेडियम जे आहेत आणि रोडियम यांसारखे जे काही धातू आहेत तर ते राजधातू आहेत, त्यांना आपण राजधातू असं म्हणतो. त्यानंतर निसर्गात जे मूलद्रव्यांच्या स्वरूपात ते आढळत असतात, मूलद्रव्यच आहेत, त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता, हवा, पाणी आणि उष्णतेचा यांच्यावरती परिणाम होत नाही, म्हणूनच त्यांना राजधातू असं म्हटलेलं आहे. त्यांची जी क्षरण आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे ती कक्ष तापमानाला होत नाही, हे देखील इम्पॉर्टंट आहे. कक्ष तापमानाला जे सामान्य तापमान आहे त्या सामान्य तापमानाला त्यांचं क्षरण पण होत नाही आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया देखील होत नाही. ऑक्सिडीकरण अभिक्रिया होण्यासाठी किंवा क्षरण होण्यासाठी त्यांना जास्त तापमानाची गरज असते. जास्त तापमानाला किंवा कमी तापमानाला ते होतात, पण सामान्य तापमान जे आहे त्याला होत नाही. तर हे जे काही राजधातू आहेत बघा ते मुक्त स्थितीमध्ये आढळतात. हे निसर्गात मुक्त स्थितीमध्ये आणि ते कमी अभिक्रियाशील असतात, कमी अभिक्रियाशील असतात. तर बघा सोने, चांदी, प्लॅटिनम हे काही जे आहेत हे राजधातू आहेत. हे रासायनिक अभिक्रियेत देखील भाग घेत नाही. तर हे जे राजधातू आहेत त्यांचे काही उपयोग दिलेले आहेत खाली. सोने, चांदी, प्लॅटिनम हे जे काही राजधातू आहेत तर यांचा वापर मुख्यतः अलंकार म्हणजेच दागिने बनवण्यासाठी होत असतो. त्यानंतर चांदी जे आहे, चांदीचा उपयोग औषधीमध्ये देखील होत असतो, औषधांसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर चांदीवरती जो मुलामा देतो त्यासाठी देखील सोने वापरले जाते. सोन्या चांदीची पदके देखील तयार केली जातात, जी पारितोषिक आहेत किंवा आपण त्यांना मेडल म्हणतो.
मेडलसाठी देखील सोने आणि चांदी यांचा वापर होत असतो. तसेच काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत त्यांच्यात चांदी आणि सोने यांचा उपयोग होत असतो. प्लॅटिनम, पॅलेडियम आणि धातू जे आहेत यांचा उपयोग जे आहे उत्प्रेरक म्हणून सुद्धा होत असतो. उत्प्रेरक, प्लॅटिनम, पॅलेडियम सारखे जे आहेत काही धातू तर ते त्यांचा उपयोग उत्प्रेरक म्हणून देखील होत असतो. प्लॅटिनम जे आहे, प्लॅटिनमला पांढरे सोने असे म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट, प्लॅटिनमला पांढरे सोने असे म्हणत असतात. तर अशा पद्धतीने राजधातू जे आहेत यांचे उपयोग आहेत. पुढे आहे सोने, सोन्याची शुद्धता. गोल्ड जे आहे तर गोल्डची जी शुद्धता आहे ती बघूया. सोन्याची शुद्धता, प्युरिटी ऑफ गोल्ड. तर बघा, सोनं जे आहे हा एक राजधातू आहे आणि तो निसर्गातच आढळतो. 100% शुद्ध सोने म्हणजेच काय तर 24 कॅरेट. 100% म्हणजेच काय 24 कॅरेट. आणि शुद्ध सोने काय असतं, मऊ असतो. कारण सोने जे आहे हा काय आहे, एक धातू आहे आणि तो काय असतो, मऊ असतो. त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने काय दाबामुळे वाकत असतात आणि तुटतात देखील. म्हणून बघा, सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात आणि दागिने तयार करण्यासाठी आपण 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरत असतो. 22 कॅरेट दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेटचा वापर करत असतो. तर आता ही जी सोन्याची शुद्धता आहे ही कॅरेटमध्ये आणि टक्केवारीमध्ये कशी असते तर बघा, 24 कॅरेट जे सोनं असतं त्याच्यात 100% शुद्ध असतं ते, याच्या टक्केवारी असते 100%. 22 कॅरेट मध्ये जे आहे सोन्याची शुद्धता ही 91.66% असतं. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा तक्ता हा पाठच असला पाहिजे. त्यानंतर 18 कॅरेट जे आहे त्याच्यात 75% जे आहे ही एवढी शुद्धता असते सोन्याची. त्यानंतर 14 कॅरेट मध्ये 58.33, 12 मध्ये 50 आणि 10 कॅरेट जे आहे त्याच्यात 41.66. अशा पद्धतीने सोन्याची जी आहे शुद्धतेची टक्केवारी आहे. प्रत्येक कॅरेट मध्ये किती प्रमाणात शुद्ध सोने आहे ती याच्यात टक्केवारी आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जात असतो. पुढचा जो आहे क्षरण, म्हणजे त्याला आपण करोजन असं म्हणत असतो. आता जे काही धातू आहेत त्यांचं क्षरण होत असतं. तर बघा, धातूंवर ओलाव्यामुळे, धातू जे आहेत यांच्यावर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूची काही संयुगे तयार होत असतात आणि या प्रक्रियेमुळे धातूंवर काय होत असतो, परिणाम होत असतो आणि ते काय असतात, झिजत असतात. यालाच काय म्हणतात तर क्षरण असे म्हणत असतात. तर बघा, आता हे जे आहे क्षरण, कोरोजन, तर बऱ्याचशा आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही जे धातू आहेत त्यांची उदाहरण आहेत. तर लोखंड जे आहे, लोह, याच्यावरती ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होत असतो. तर बघा, तांब्यावर जे आहे कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा जो आहे लेप तयार होत असतो. चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होत असतो. बघा, लोखंडावर वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा, लोखंडावरती, लोहावरती, आणि तांब्यावरती जे आहे कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरव्या रंगाचा. तर बघा, धातूंचे जे क्षरण आहे हे होऊ नये यामुळे त्यांच्यावर जे आहे तेल किंवा ग्रीस किंवा मग आपण वॉर्निशचा वापर याच्यावरती करत असतो. तेलाचा, ग्रीस किंवा वॉर्निशचा, जेणेकरून जे आहेत धातू जे आहेत यांचं क्षरण होणार नाही त्यामुळे. किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे थर देखील दिले जातात याच्यावरती. तसेच बघा, जे न गंजणारे धातू आहेत, जे गंजत नाही किंवा ज्यांचं क्षरण होत नाही, या धातूंचा देखील याच्यावरती मुलामा दिला जात असतो. लोखंडावर जस्ताचा मुलामा, हे महत्वाचं आहे. लोखंड जे आहे याचं क्षरण होणार नाही किंवा कोरोजन होणार नाही याच्यामुळे याच्यावरती जस्त जे आहे याचा मुलामा देण्यात येत असतो. त्याच्यानंतर ह्या ज्या काही क्रिया आहेत तर या धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तोडण्यात मदत करत असतात आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत या घडत नाही आणि क्षरण होत नाही. अशा पद्धतीने आपण जे आहे धातूंचं क्षरण किंवा कोरोजन जे आहे हे आपण कमी करू शकतो किंवा
धातूंचं क्षरण होण्यापासून वाचवू शकतो. पुढे जे आहे संमिश्र आहे, अलॉय, धातूंचे काही अलॉय आपण बघत असतो. तर बघा संमिश्रे, त्यालाच आपण अलॉय असं म्हणत असतो. तर दोन किंवा अधिक जे आहेत, दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव किंवा समांगी मिश्रणाला काय म्हणत असतो आपण? संमिश्रे. बघा, दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीवी समांगी मिश्रणाला काय म्हणतात? संमिश्र असं म्हणत असतात. मग याच्यात शुद्ध धातू येतात, शुद्ध धातू जे असतात, शुद्ध धातू आणि अधातूंच्या एकजीव जे समांगी मिश्रण असतं त्याला संमिश्र असं म्हणत असतात. आणि आवश्यकतेनुसार जे आहे घटक मूलद्रव्य विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्र तयार करता येत असतात. विविध घटक आपण मिसळू शकतो आणि वेगवेगळ्या धातूंचे संमिश्रे. बघा उदाहरण दिलेलं आहे, जे घरात आपण स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो, स्टीलची भांडी जे आहे, तर हे कशाचं उदाहरण आहे? हे एका संमिश्राचं. याच्यात जे आहे स्टीलच्या भांड्यामध्ये लोखंड अधिक कार्बन, त्यानंतर क्रोमियम आणि निकेल जे आहे यांचं, या घटक द्रव्यांचं जे आहे हे मिश्रण केलं जातं. स्टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत आपण घरात वापरतो त्याच्यात लोखंड असतं, कार्बन असतं, क्रोमियम आणि निकेल या चारही घटकांची, या चारही धातूंचं त्याच्यात काय असतं? समांगी मिश्रण असतं, संमिश्र असतं. आणि स्टेनलेस स्टील जे आहे लोखंड, कार्बन, क्रोमियमचं संमिश्र आहे. पितळ देखील संमिश्र आहे. बघा पितळ जे आहे, पितळ जे आहे हे तांबे अधिक जस्तापासून तयार होत असतं, तांबे आणि जस्त यांच्यापासून तयार होत असतं. तसेच कांस्य जे आहे, कांस्य देखील काय आहे? संमिश्राचा एक प्रकार आहे, तांबे आणि कथील पासून, तांबे अधिक कथील. जे मेडल असतात, कांस्य पदक, रौप्य पदक, तर हे देखील कशाचे? संमिश्राचे एक प्रकारचे उदाहरण आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण जे आहे धातू आणि अधातू जे आहेत यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. तर बघा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण स्टेट बोर्डाचा जो आहे महत्त्वाचा टॉपिक जो परीक्षेसाठी विचारला जातो तर ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा.